तर राज्यभरात पावसाने धुमशान घातलं। राज्याची राजधानी मुंबईत देखील पावसाचा जोर पाहायला मिळाला। सकाळपासून मुंबई ठाणे आसपासच्या उपनगरात पाऊस सुरू होता, त्यामुळे नागरिकांचा आजही खोळंबा झाला। रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली। याच संदर्भातला आढावा आता आपण पाहणार आहोत। मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाचं धुमशान सुरूच आहे। ही दृश्य आहेत मुंबईच्या हिंदमाता परिसरातली। सखल भागात असलेला हा परिसर दरवर्षी पाण्याखाली जातो। आजही हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं होतं। आता मुंबईतल्या वडाळा स्टेशनवरची ही दृश्य पहा। इथला रेल्वे ट्रॅक चक्क 2 फूट पाण्याखाली होता, त्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद होती। मुंबईच्या किंग सर्कल भागातही कमरे इतकं पाणी साचलं होतं। दादर स्टेशनवरही रुळावर पाणी साचल्यानं लोकल स्टेशनवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या। पावसाच्या सुरुवातीलाच मुंबई मेट्रोच्या गळतीनं लक्ष वेधलं होतं। मात्र गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मेट्रोला फटका बसला। बीकेसी मेट्रो स्थानकात गळती पाहायला मिळाली, त्यामुळे स्थानकात पावसाचं पाणी साचलं होतं। मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं। भांडूप लेक रोड परिसरात झाड कोसळून 10 ते 12 रिक्षा दबल्या गेल्या। तिकडे मीरा भाईंदरमध्येही झाड कोसळून रस्ता बंद झाला होता। करके आप लोग जो घर में है घर खाली कर दी। दुसरीकडे मुंबईतून वाहणाऱ्या मिठी नदीनं धोक्याची पातळी गाठली, त्यामुळे कुर्ला वांद्रे या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला। दरम्यान मुंबईतल्या सगळ्या परिस्थितीवर मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूम मधून महापालिका अधिकाऱ्यांकडून बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत होतं। मुंबईमध्येही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली। काही भागामध्ये जवळपास 300 mm पर्यंतची अतिवृष्टी ही झालेली आपल्याला पाहायला मिळाली। म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण रेकॉर्ड पाऊस म्हणतो अशा प्रकारचा पाऊस पडलेला आहे। त्यामुळे काही प्रमाणात काही ठिकाणी वॉटर लॉगिंग झालेलं आपण बघितलं, पण त्यानंतर मात्र तिथलं पाणी रिसीड होऊन तिथला ट्रॅफिक सुरू केलेला आहे। जी आपली ट्रेन आहे मुंबईची लाईफलाईन ज्याला आपण म्हणतो, अशी आपली जी लोकल आहे सबर्बन रेल्वे, याचं देखील जे काही प्रवासी वाहतूक आहे ती थोडी धीमी झालेली आहे। काही ठिकाणी ती लेट चाललेली आहे, पण आता बहुतांश ठिकाणी ती चाललेली आहे। दुसरीकडे मुंबई शेजारच्या ठाणे शहरातही पावसाचा जोर आजही कायम राहिला। मुंबईच्या CSMTहून ठाण्याकडे येणाऱ्या सर्व ट्रेन्स रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली। पूरस्थिती निर्माण झाल्यानं ठाणे महापालिका क्षेत्रातील डायघर भागात घरांमध्ये पाणी शिरलं। महत्त्वाचं म्हणजे पुराच्या पाण्यासोबत काही सापही पाहायला मिळाले, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। ठाण्याच्या वंदना टॉकीज परिसरातही गुडघाभर पाणी साचलं होतं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। आणि आता ट्रेन संदर्भातली अपडेट आहे। हार्बर मार्गावरच्या कुर्ला ते पनवेल दरम्यानची